उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आत्ताच मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये मराठा महासंघाने महायुतीला पाठिंबा दिल्याचंही सांगितलं जातंय। काय नेमकी तुम्ही आज अजित पवारांची भेट घेतलेली आहे, काय नेमकी चर्चा झाली भेटीमध्ये, काय तुमचं नेमकं? बारामती लोकसभा मतदारसंघातले सर्व मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि आमचे राज्य कार्यकारिणी आज आदरणीय दादांची भेट घेतलेली आहे आणि भेटीसंदर्भात सामाजिक विषयावर चर्चा झाली आणि 2-3 दिवसात आम्ही राज्याचे सर्व पदाधिकारी बसून राज्यभरात काय करायचं तो निर्णय आम्ही घेणार आहोत। काय भेटी तुम्ही पाठिंबा देणार अशा पद्धतीचं सांगितलं? काय म्हणले? पाठिंबा देणार आहात तुम्ही पाठिंबा आम्ही पूर्ण राज्यभर आम्ही महायुतीला देणार आहोत। जे आत्ता अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही आत्ता सर्वांची बैठक घेऊन त्यांना पाठिंब्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहोत आणि त्यांच्या अजितदादा म्हणजे एक ज्याला म्हणतात की शब्द दिला की तो शब्दपूर्ती होणार त्यांनी दिलेले, तर अशा नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे मराठा समाजाने उभं राहावं अशी आमची सर्वांची एक इच्छा होती। त्याप्रमाणे आम्ही त्या महायुतीच्या मागे उभे राहणार आहोत। यामध्ये महाराष्ट्राचा विकास आहे, कारण ही संपूर्ण जी टीम आहे ही महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत योग्य असे निर्णय घेतात आणि ठोस निर्णय केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होती लगेच। आणि दादांचं नेतृत्व सर्वश्रुत आहे की त्यांनी एकदा घेतलं काम हाती की तडीच नेतात। म्हणजे राज्यभर हा पाठिंबा असणार आहे? हो, मराठा महासंघ ही सामाजिक संघटना आहे। मराठा महासंघ शक्यतो राजकारणात पडत नाही, पण 1995 साली मराठा महासंघांनी भाजप शिवसेनेला पाठिंबा दिलं होतं। त्यानंतर भाजप शिवसेनेचं सरकार सत्तेवर आलं। आता पण मराठा महासंघ हे सरकार, आता जे सरकार आहे हे सरकार मराठा समाजासाठी चांगलं काम करत आहे। माननीय अजितदादा असो, देवेंद्र फडणवीस असो, राज्याचे मुख्यमंत्री असो, यांनी मराठा समाजासाठी खूप चांगले निर्णय घेतलेत। त्यात सारथी असो, अण्णासाहेब पाटील असो, हे सगळे समाजासाठी चांगले निर्णय आहे आणि आरक्षणाचा पण निर्णय त्यांनी चांगला घेतलेला आहे। त्यामुळं अखिल भारतीय मराठा महासंघाची मुंबईत बैठक होऊन महायुतीला पाठिंबा देण्याचं सर्वानुमते ठरलेलं आहे। नक्कीच। तर अखिल भारतीय मराठा महासंघाने आता राज्यात महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातच ही भेट घेतलेली आहे आणि हा राज्यभर पाठिंबा असणार आहे। राज्य सरकारने जे काही मराठा समाजासाठी निर्णय घेतलेले आहेत ते बघून हा पाठिंबा आम्ही जाहीर करतो, असं मराठा महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।